नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। हलसे येथे आज नृसिंह जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा। कदंब अधिपती पळशी देशाची राजधानी म्हणून गणल्या गेलेल्या 12,000 प्रांताच्या या पवित्र दक्षिण काशीला मोठे महत्त्व आहे। असंख्य मंदिराचे गाव म्हणून जग जाहीर असलेल्या या पवित्र भूमीत आज मंगळवार दिनांक 21 मे रोजी नृसिंह जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। नवरात्रोत्सव काळात नृसिंह वराह मंदिराचा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो। कोजागिरी पौर्णिमेला राम महोत्सव दिमाखात साजरा होतो। नृसिंह जयंतीनिमित्त दरवर्षी अभिषेक, पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। विविध राज्यातील भाविक या सोहळ्याला उपस्थित होते। हलसी येथील नृसिंह वराह मंदिर हे सर्वात मोठे जागृत देवस्थान आहे। कदंब वास्तुशास्त्राचा नमुना म्हणून हे मंदिर सुपरिचित आहे। कदंबाची कीर्ती पताका फडकावित हे विष्णू मंदिर गेली 8 दशके उभे आहे। मंदिराचा भक्कम दगडी भिंती, उठून दिसणारा आयताकार चौरस ग्रॅनाइट दगड, 11 पायऱ्यातून उंच गेलेले पिरामिड कृती गोपुर, मोठा कळस आणि प्रशस्त बांधणी यावरून कदंबाची कल्पकता दिसून येते। हलसी शिलालेखानुसार हे मंदिर 12व्या शतकातील कदंब राजा परमादिदेव कदंब यांच्या विनंतीनुसार मठ योगी यांनी हे मंदिर बांधून घेतले। नरसिंह देवाची या काळात मंदिरात स्थापना करण्यात आली। परमादिदेव व विजयादित्य कदंब या 2 राजांनी मंदिराला कलियुग 4272 म्हणजे 8 जानेवारी 1172 रोजी 2 देणग्या बहाल केल्या आहेत। 1148 ते 1169 कालावधीत मंदिराची बांधणी करण्यात आली आहे। या मंदिराला दक्षिणोत्तर 2 दरवाजे आज पाहावयास मिळतात। मात्र पूर्व दिशेला असणारा दरवाजा 3रा जयकेशी या राजा विजयादित्याच्या सुपुत्राने नृसिंह मूर्ती समोर वराहदेव स्थापन करून प्रवेशद्वार बंद केले। तेव्हापासून मंदिराला 8x8 आकाराची 2 गर्भगृहे, 6x8 फुटाचे 2 देवडी भाग आहेत। पश्चिम गाभाऱ्यातील उंच चबुतऱ्यावरील साळुंकीवर नारायण पद्मासन घालून बसलेले आहेत। उकळत्या तेलाचे थंड पाणी करणारा, कड्यावरून फेकलेल्या भक्त प्रल्हादाला झेलणारा आणि वर प्रधानात बाधा न येता तिन्ही सांजेला उंबरट्यावर बसून तीव्र नखाने हिरण्यकशिपूला मारणारा हा विष्णू अवतार 4.5 फुटाच्या शिळेत कोरलेला पाहावयास मिळतो। उत्तर भिंतीत अतिप्राचीन श्री नृसिंहाची 1.5 फुटी मूर्ती बैठी स्वरूपात आहे। पूर्व गाभाऱ्यात साळुंकीवर वराहदेव व महालक्ष्मी देवी पाहावयास मिळते। पवळीत विविध देवदेवतांची मंदिरे उभी आहेत। या सर्वांचे दर्शन आज भाविकांनी मोठ्या संख्येने घेतले।